चला, येते आवाज? माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला 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 पटापट जॉईन व्हा. हॅलो, येतोय का रे आवाज? चला चला चला, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. यस, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. महाराष्ट्राच्या घडामोडी बघायच्यात आज आपल्याला. राष्ट्रीय घडामोडी काल झाल्या आपल्या, तर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये घडामोडी, ज्याला आपण प्रादेशिक घडामोडी सुद्धा बघतो, ज्याचा भाग 1 आहे. आणि या भाग 1 मध्येच बऱ्यापैकी सगळ्या होतील. कळलं? म्हणजे भाग 1 म्हणायची सुद्धा गरज नाही, कारण इम्पॉर्टंट असणाऱ्या गोष्टी होतील. कळलं? नंतर संकीर्ण मध्ये पण येईल. चला, येतोय सगळ्यांना आवाज माझा? सानिका, अनिता, पल्लवी, कुंदन कमेंट करायचे सगळ्यांनी. सगळे आले? सगळ्यांचं स्वागत आहे. 2024 आणि 25 दोन्ही प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आले पाहिजे, जमले पाहिजे, जमायला पाहिजे. कळलं? आणि प्रश्न येतात याच्यावरती, एखादा प्रश्न असतोय महाराष्ट्राच्या घडामोडीवर. क्लिअर? तर पहिला प्रश्न स्क्रीनवरती येतोय. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सोडवायचा आहे. त्याच्या अगोदर मंगल मंगलो, त्रिवार मंगल, पावन दिन हा धन्य हो, भारत प्यारा स्वतंत्र झाला, जय बोला हो जय बोला हो. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला प्रश्न रे, चला आलं पाहिजे उत्तर. यस, प्रियंका, वैभवी, सचिन सगळ्यांचं स्वागत आहे. चला पटापटापटा जॉईन व्हायचंय. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं भारतातलं पहिलं शैक्षणिक हब म्हणजेच पहिलं शैक्षणिक शहर, इंडियाज फर्स्ट एज्युसिटी म्हणजे एज्युकेशन सिटी, महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरात विकसित केले जाणार आहे? सोडवायचा प्रश्न, उत्तर आलं पाहिजे. महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. देशातलं पहिलं शैक्षणिक शहर जिथं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ त्यांचं कॅम्पस लावणार आहे म्हटलं तरी चालेल. तर उत्तर आलं पाहिजे, उत्तर जमलं पाहिजे. जमू शकतं उत्तर की आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं भारतातलं पहिलं शैक्षणिक हब कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रियांका, दिव्या, सतीश, भक्ती, कळलं? करा ना, करा. 1 महिन्यात मस्त होईल कवर. गायत्री, उत्तर बरोबर आलेलं आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर यायला पाहिजे नवी मुंबई. कोणत्या ठिकाणी आकारास येत आहे? एज्युकेशन सिटी. लक्षात ठेवायचं नवी मुंबई. त्याच्यानंतर तुम्ही ऐकलं असेल इंद्रायणी नावाची पहिली मेडिकल सिटी ही पुण्यामध्ये आकारास येते. 2 वर्षापूर्वीची बीट आहे. कळलं? तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. असंही लक्षात ठेवलं म्हणजे आपल्याला यायला पाहिजे. तर प्रश्नाचं उत्तर काय येईल? नवी मुंबई. ओके, 1 लाईनर साठी लक्षात ठेवा. पुढचा आहे देशातलं पहिलं हवाई संग्रहालय एप्रिल 2025 रोजी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं? खर तर इथं देशातलं म्हणण्यापेक्षा राज्यातलं पहिलं करा. सोडवा रे. राज्यातील पहिले हवाई दल संग्रहालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? चला रे, म्हणजे इथं देशातलं म्हणण्यापेक्षा मध्य भारत पाहिजे होतं, ते देशातलं झालंय. कारण दिल्लीमध्ये पहिलंय कॅन्टोन्मेंट बोर्ड, जुनं आहे सगळ्यात. आणि चंदीगडला वारसा संग्रहालय आहे, ज्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर राज्यातलं पहिलं हवाई दल संग्रहालय एप्रिल 2025 रोजी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे होतं नागपूर. बघा, बेसिक साधे सरळ सोपे प्रश्न चुकतायत, नीट लक्षात ठेवायचं. राज्यातलं पहिलं म्हणलं तर कोणतं आहे? नागपूर. या ठिकाणी मित्रांनो त्याचं उद्घाटन झालेलं, सुरू करण्यात आलेलं आहे.
क्लिअर? नागपूर लक्षात ठेवा, हे आहे मध्य भारतातलं पहिलं. बाकी तुम्हाला देशातलं पहिलं वारसा संग्रहालय म्हटलं तर चंदीगड, याच्यावर जुना प्रश्न येऊन गेलेला आहे, त्याच्यामध्ये ध्यानात ठेवा. चला तिसरा प्रश्न सोडवायचा आहे, सोपा प्रश्न आहे. सप्टेंबर 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. सप्टेंबर 2024 ला विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवणं या संकल्पनेअंतर्गत 27वी ई गव्हर्नन्स परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? चला उत्तर आलं पाहिजे, उत्तर जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. प्रश्नाची उत्तर येऊ शकतात. सचिन मोरे म्हणतायत 2, भुवनेश्वर ओडिसा. बाकीच्यांनी पण बोलायचंय रे, सगळ्यांनी बोललं पाहिजे, सगळ्यांना आलं पाहिजे, सगळ्यांना जमलं पाहिजे. सिद्धी म्हणतायत 1. सोडवा, प्रश्न महत्वाचा आहे तुमच्यासाठी, इम्पॉर्टंट. याच्या वन लाइनरला प्रश्न येऊ शकतो. जर आपण महाराष्ट्राच्या घडामोडी बघतोय तर प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र असणं गरजेचं आहे का नाही? तर लक्षात ठेवा, मुंबई महाराष्ट्र यामध्ये 27वी झालेली होती आणि 28वी म्हणलं तर मित्रांनो विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी ती पार पडलेली आहे. जर आपल्याला विचारलं 28वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स तर ती नोव्होटेल विशाखापट्टणम आंध्र प्रदेश मध्ये 9 ते 10 जून 2025 ला पार पडलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. कधीची आहे ती? 28वी म्हणलं तर, आणि 27वी म्हणलं तर माहित पाहिजे. बाकीची थीम होती विकसित भारत, सिव्हिल सर्व्हिस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. ही 28वी बरं का. वन लाइनरला विचारला 28वी तर ध्यानात ठेवा. एकदा असाच प्रश्न येऊन गेलेला आहे, ज्यावेळेस कटरा जम्मू काश्मीर मध्ये विचारलं होतं, त्याच्यावर प्रश्न विचारला होता आपल्याला. कळतंय का? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. सर परिषदच एवढे आहेत की कोणती कुठं झालं समजत नाही, समजून घ्यायचे. हे महत्वाचे आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते लक्षात ठेवायचं. शक्यतो महत्वाच्या परिषदा मुंबईमध्ये आहे का दिल्लीमध्ये आहे बघत चला. दिल्लीमध्ये सर्वाधिक परिषदा असतात, ज्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या आहेत त्या बऱ्यापैकी दिल्लीला असतात, हे पण कळणं गरजेचं आहे. तर 28वी म्हणलं तर कुठं आहे? आंध्र प्रदेश मध्ये आहे, विशाखापट्टणमला. आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे की 27वी जी पार पडली ती 3 ते 4 सप्टेंबर 2024 आपल्या विकसित भारत सिक्युअर अँड सस्टेनेबल ई सर्व्हिस डिलिव्हरी या संकल्पनेअंतर्गत ती आपल्या मुंबईमध्ये पार पडलेली आहे. आता ही माणसं बघितलं तुमच्या लक्षात येईलच ती कुठं पार पडली असेल, तर ही मुंबईमध्ये होती. 27वी म्हटलं. आता आपल्याला 24 पण येऊ शकतं पेपरला, हे लक्षात ठेवा. कळलं का? जमल का? तुम्हाला जमलं पाहिजे, आलं पाहिजे. अवघड आहे, अवघड काय नसते, सोपं असते सगळं, वाचायला लागतं त्यासाठी. क्लिअर? 27वी आणि 28वी कळलं. 27वी आले तर लक्षात ठेवा मुंबईला. कधी कधी डायरेक्ट 28वी आली तर ध्यानात ठेवा 28वी कुठं आहे? विशाखापट्टणम आंध्र प्रदेशला आहे. क्लिअर? चुकू नका. पुढचं सोडवायचा प्रश्न. चला हा यायला पाहिजे तुम्हाला. महाराष्ट्र राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून गुप्त वार्ता क्षमता भक्कम करण्यासाठी आणि अपराधांचं पूर्वानुमान लावण्याची क्षमता वाढवण्यासाठी कोणती कंपनी स्थापन केलेली आहे? मग मार्वेल, अमृत, मित्र की मावा? सोडवायचं आहे, उत्तर आलं पाहिजे. सिद्धीने उत्तर दिलेलं आहे. प्रवासी भारतीय दिवस संमेलन पार पडलं भुवनेश्वर. छान, बरोबर आहे. सिद्धीने एक उत्तर दिले. इथन म्हणतोय 3, भाग्य म्हणते 3, सचिन म्हणते 4, गायत्री 3, सानिका 1, ढगे प्रियांका 2. चला उत्तर आलं पाहिजे, जमलं पाहिजे. मार्वेल नावाचं आहे. कोणती कंपनी स्थापन केली आहे? मार्वेल, जिचं मुख्यालय नागपूरला असणार आहे. तर आपल्यासाठी मार्वेल लक्षात ठेवायचं आहे. कोणती आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणारी संस्था म्हणलं तर ती मार्वेल आहे. हे ध्यानात ठेवा. द महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर इन्हान्स लॉ एन्फोर्समेंट. कळतंय? तर तिचं नाव आहे मार्वेल. लक्षात राहील का? विसरू नका, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, ध्यानात ठेवा. ही कंपनी कोणी स्थापन केली? महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली आहे, ध्यानात ठेवा. वन लाइनर लिहिल बरं का हे. असे प्रश्न वन लाइनरला येतात आणि टायमिंगला कळतच नाही मग आपल्याला, होतं ना असं, त्याच्यामुळे ध्यानात ठेवा. पुढचं सोडवायचं आहे, उत्तर आलं पाहिजे. चलो चला 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 चला. आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगाकडून जागतिक वारसा दर्जा जाहीर करण्यात आलेला एक रुख, ज्याला हिप्परगा तलाव सुद्धा म्हणतात, जुना तलाव आहे, हा कोणत्या शहराला पाणी पुरवठा करतो?
चला रे, उत्तर आलं पाहिजे, जमलं पाहिजे. वा, अनिरुद्ध म्हणतायत नागपूर. बोलायचे सगळ्यांनी, चुकलं तर चुकलं, उत्तर आलं पाहिजे, जमलं पाहिजे. येथन अंड म्हणतायत 4, ठाणे. आरती म्हणतायत 3, सोलापूर. सानिका म्हणतायत 3, सोलापूर. सिद्धी 3, सोलापूर. सचिन मोरे म्हणतायत 3, सोलापूर. तर लक्षात ठेवायचं आहे, हिप्परगा एकरुखा हा तलाव जो आहे तो सोलापूरला पाणी पुरवठा करतो. कळलं का? नागपूर म्हणलं तर नागपूरमध्ये कोणता तलाव आहे रे? नागपूर शहरामध्ये कोणता तलाव आहे जिथं 360 डिग्री मध्ये फिरणारे रंगीबेरंगी कारंजे पण लावले होते? तर कोणता आहे? फुटाळा तलाव आहे. नागपूरमध्ये म्हणलं तर फुटाळा तलाव आहे. ही तलाव महत्वाची आहे, याची नावं लक्षात ठेवत चला. मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव एक विचारलं होतं ना, पवई, विहार, तुळशी, त्याच्यावरती प्रश्न विचारलेले होते आपल्याला. तसं ध्यानात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. तर सोलापूर विसरू नका, हिप्परगा. पुढचं सोडवायचं आहे रे. पहिला आहे, त्रिनेत्र नावाचे भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित भविष्य सूचक पोलिसिंग उपक्रम अकोला पोलीस दलाने सुरू केला आहे. दुसरा आहे, नरेंद्र मोदी यांनी मुंबईतल्या मेट्रो, मोनोरेल किंवा उपनगरी रेल्वे आणि बस अशा 11 सार्वजनिक वाहतूक ऑपरेटर्ससाठी मुंबई वन नावाच्या ऍपचं अनावरण केलं. तिसरा आहे, कुलाबा ते वांद्रे सिप्स ही 33.5 किलोमीटर लांबीची मुंबईची सर्वात लांब आणि पहिली संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका पूर्णपणे कार्यान्वित झाली. अशा 3 बीट होत्या. 3ही बीट आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आलं पाहिजे, जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. तर दिलेली 3ही स्टेटमेंट करेक्ट आहे. पहिलं त्रिनेत्र लक्षात ठेवायचं. कळलं? एआय आधारित पोलिसिंग उपक्रम आहे जो महाराष्ट्रामधल्या अकोला पोलीस दलाने सुरू केलेला आहे. बरोबर? त्याच्यामुळे पहिलं बरोबर आहे. दुसरं आहे, नरेंद्र मोदींनी मित्रांनो जे काय मुंबईची मेट्रो, मोनोरेल, उपनगरी रेल्वे ज्या आहेत, बस आहे, अशा 11 सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरसाठी मुंबई वन नावाचे ऍपचं अनावरण केलं. हे पण ऍप महत्वाचं आहे. तिसरी बीट होती कुलाबा ते वांद्रे सिप्स, 33.5 किलोमीटर लांबीची. ही भूमिगत असणारी मेट्रो आहे. कळतंय का? पाण्याखालची मेट्रो आहे, लक्षात ठेवायचं आहे. 33.5 किलोमीटर लांबीची, जिला आपण ऍक्वा लाईन म्हणतो. जर मुंबईचं कोण असेल त्याला माहित असेल, हिला ऍक्वा लाईन असं म्हटलं जातं. बरोबर? रिसेंटली ऍक्वा लाईन मध्ये पाणी शिरलं होतं, त्याच्यामुळे याच्यावर प्रचंड टीका झालेली होती. तर ही लक्षात ठेवा. हिचं उद्घाटन झालं ना, मग ते म्हटले घाईघाईने उद्घाटन वगैरे केलं, ऐकलं असेल. तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ही म्हणजे ऍक्वा लाईन, जिचं उद्घाटन झालेलं आहे आणि ती 5 किलोमीटर लांबीची आहे आणि संपूर्ण भूमिगत आहे. म्हणून याचं उत्तर वरील पैकी नाही. एकही अयोग्य नाही, सगळे बरोबर आहे. वन लाईनर साठी ध्यानात ठेवा. पुढचं सोडवायचं आहे, आलं पाहिजे उत्तर. देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प कोणत्या कारखान्यात उभारण्यात आलेला आहे? चला चला चला, आलं पाहिजे उत्तर. जमलं. जमते जमते, हुशार आहे तसे तुम्ही. जमलं पाहिजे फक्त, बाकी काय. कोणता आहे तो कारखाना? जैव आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले इंधन म्हणजे CBG, कॉम्प्रेस्ड बायोगॅस. कोणत्या कारखान्याने अशा प्रकारचा उपक्रम उभारलाय? देशातला पहिला आहे तो. 2 2 4 4 1. उत्तर लक्षात ठेवायचं, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, कोपरगाव, अहिल्यानगर. उत्तर पाहिजे. उत्तर पर्याय 2. कळलं? राहील का ध्यानात? प्रत्येकासाठी महत्वाचं आहे CBG. सोडवा. नामकरणावरती प्रश्न आहे. छत्री निजामपूर या गावाचं नाव रायगडवाडी असं करण्यात आलं आहे. इस्लामपूर या शहराचं नाव ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. भोर तालुक्याचं नामकरण राजगड तालुका असं करण्यात आलेलं आहे. मुंबई मधल्या कर्नाक पुलाचं नामकरण सिंदूर पूल असं करण्यात आलेलं आहे. अशा 4 बीट होत्या जे नामकरण झालेलं आहे. आपल्यासाठी महत्वाचं आहे, उत्तर आलं पाहिजे. चला रे फटाफट, काय चुकीचं आहे? वा,
निशिका म्हणतायत 2, चंदा म्हणतायत 2, सचिन मोरे म्हणतायत 2, दिव्या म्हणतायत 3, भाग्या 3, सिद्धी 3, चंदा 3, निशिका 4, विजया 3, इथन हंट 3. चला रे, उत्तर आलं पाहिजे. सोपा असलेला प्रश्न होता. छत्री निजामपूर, रायगडाच्या पायथ्याला छत्री निजामपूर नावाचं गाव आहे. जर तुम्हाला ऐकलं असेल कथा, कोण रायगडावरती गेला असेल तर त्यावेळेस तिथे एक कथा सांगितली जाते. छत्र घेऊन असलेला जे काही सेवक आहे तो आकाशात उडालेला आहे, बरोबर आहे का नाही? आणि आकाशात उडाल्यानंतर काय झालं, महाराजांनी त्याला सांगितलं की ती छत्री घट्ट धरून ठेव, ते छत्र घट्ट धरून ठेव. आणि तशा पद्धतीने ते छत्र त्याने घट्ट धरून ठेवलं. आणि नंतर मित्रांनो ती छत्री जी आहे ती ज्या गावामध्ये उतरली ते गाव म्हणजे निजामपूर. आणि म्हणून तेव्हापासून त्या गावाचं नाव पडलेलं आहे छत्री निजामपूर, बरोबर आहे का? मग पॅराशूटचा शोध पहिल्यांदा तिथं लागला असं मानलं जातं. आणि जर तुम्ही कधी रायगडावर गेला तर तिथं ती गोष्ट तुम्हाला सांगितली जाते. तर या छत्री निजामपूर गावाचं नामकरण करण्यात आलेलं आहे रायगडवाडी. जो काही घेरा आहे त्याला रायगडवाडी असं नाव देण्यात आलेलं आहे. रायगडवाडी ग्रामपंचायत सुद्धा आहे, बरोबर आहे? तर लक्षात ठेवा, पहिलं बरोबर आहे. दुसरं आहे उरण इस्लामपूर, तुम्हाला माहित असेल सांगली जिल्ह्यामध्ये. तर या इस्लामपूर उरणचं नाव आहे ते ईश्वरपूर असं करण्यात आलेलं आहे, बरोबर? तर हे पण बरोबर आहे. त्यानंतर भोर तालुक्याचं नामकरण राजगड तालुका किंवा राजगड करण्यात आलेला आहे. तर भोर तालुका नाही, तर मित्रांनो तो कोणता तालुका आहे? पायथ्याला वेल्हे आहे गाव, आणि वेल्हे तालुक्याचं जे काय नामकरण आहे ते राजगड करण्यात आलेलं आहे. बाकी मुंबई मधला जो काय कर्नाक पूल आहे, ऑपरेशन सिंदूरच्या नावावरून त्याचं नाव सिंदूर करण्यात आलेलं आहे, म्हणून हे चौथं बरोबर आहे. तर काय आहे आपल्यासाठी महत्वाचं? ओनली थर्ड चुकीचं आहे, तिसरं चुकीचं आहे. काही लक्षात जमलं पाहिजे. रिसेंटली अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलंय. अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नाव सुद्धा त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने ते रेल्वे स्टेशन ओळखलं जाईल. रिसेंटली छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन, जे औरंगाबाद नाव होतं ते सुद्धा बदललेलं आहे, बरोबर आहे? त्यानंतर एक प्रस्तावाला मान्यता दिली, ते पण सांगितलं तुम्हाला. कोणता रे? छत्रपती संभाजीनगर मधलंच असलेलं कोणतं शहर ज्याचं नाव बदललेलं आहे किंवा बदलणार आहे? सांगा, ऐकलंय का? औरंगजेबाची समाधी जिथं आहे ते ठिकाण कोणतं? कबर जिथं आहे औरंगजेबाची, खुलताबाद. या खुलताबादचं नामकरण काय करण्यात येणार आहे? रत्नपूर असं करण्यात येणार आहे. खुलताबादचं नामकरण रत्नपूर असं करण्यात येणार आहे. तर ती सुद्धा बीट लक्षात ठेवा. ही नामकरण आपल्यासाठी महत्वाचं आहे, विसरायचं नाही. राहील का लक्षात? मागच्या वेळेस चर्चगेटचं नामकरण केलं होतं. कोणाचं नाव दिलं चर्चगेटच्या रेल्वे स्थानकाला? सांगा. जसं की व्हीटी अगोदरचं नाव होतं, तर व्हिक्टोरिया टर्मिनलचं नाव आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल केलं, CSMT. तसं चर्चगेटचं नाव चर्चगेटचं नामकरण आहे CD देशमुख यांच्या नावाने ते रेल्वे स्टेशन ओळखलं जाणार आहे. अगदी बरोबर. क्लिअर सगळ्यांना? तर थर्ड वन चुकीचं आहे. उत्तर येईल तुमचं 3 नंबर. पुढचा प्रश्न होता 7 ऑगस्ट हा खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? आपली चर्चा ऑलरेडी झालेली आहे. उत्तर आलं पाहिजे, चित्र बघून उत्तर येऊ शकतं. चला, इथन हंट 1, भाग्या काळे 1, चंदा तुपकर 1, भाग्या, त्यानंतर भक्ती ज्यांनी उत्तर दिलेलं आहे 1, वैभवी, दिव्या, सूरज थोरात, नेहा, गायत्री, आरती, सानिका, सूरज, सगळ्यांचं बरोबर आलेलं आहे. छान, एकाचही चुकलेलं नाही दिसत. उत्तर येतंय, उत्तर पर्याय 1, MS स्वामीनाथन. डॉक्टर MS स्वामीनाथन, ज्यांना आपण हरित क्रांतीचे जनक म्हणतो. आणि या हरित क्रांतीचे जनक असणारे जे आहेत ते म्हणजे MS स्वामीनाथन. यांचा जन्मदिवस जो आहे 7 ऑगस्ट हा काय म्हणून साजरा केला जाणार आहे? महाराष्ट्रात शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. कळलं? तर MS स्वामीनाथन ज्यांचं रिसेंटली निधन आहे त्यांच्या ऑलरेडी 2-3 वेळा प्रश्न आलाय, भविष्यात पण प्रश्न येऊ शकतो, तुम्ही तयारीत पाहिजे, हे लक्षात ठेवा. जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणलं तर कुणाचं नाव येतं? नॉर्मन बोरलॉग, ज्यांनी गव्हाच्या संदर्भात क्रांती केली त्यांच्या देशामध्ये, म्हणजे मेक्सिको देशामध्ये. बाकी तिथं मेक्सिकोमध्ये
जिथं नॉर्मन बोरलॉग आहे त्याच देशामध्ये भारतातल्या एका व्यक्तीला त्या ठिकाणी मित्रांनो मोठा मान आहे. माहिती ना, गदर क्रांतीचे जे प्रणेते होते, जिथं त्यांना शेतीतले जादूगार म्हणजे मेक्सिकोच्या शेतीतले जादूगार म्हणून एका भारतीय व्यक्तीला ओळखलं जातं. जिथं नॉर्मन बोरलॉग होते, जागतिक हरित क्रांतीचं जनक असणारा माणूस ज्या देशात आहे त्या देशामध्ये एका भारतीय व्यक्तीला काय म्हटलं जातं, शेतीतला जादूगार, ते म्हणजे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. नाव लक्षात ठेवा. गदर क्रांतीचे प्रणेते ते शेतीतले जादूगार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे, ज्यांनी कोणत्या नावाने अमेरिकेच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता गदर क्रांतीमध्ये? काय नावाने घेतला होता रे? नाव कमेंट केलं तर भरपूर आलं पाहिजे. सांगा सांगा सांगा, बोलो. पीर खान. कोणत्या नावाने सक्रिय सहभाग घेतला होता? पीर खान. अगदी बरोबर. आणि ज्यांनी इतिहास आपल्याकडे शिकला त्याला ह्या सगळ्या स्टोऱ्या माहिती आहे. आपली ऑलरेडी त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यांनी ज्यांनी भारत सोडला होता, जे जपानला सुद्धा गेलेले होते, साबण बनवण्याच्या कारखान्यात ज्यांनी काम केलं होतं, बॉम्ब कला शिकण्यासाठी खऱ्या अर्थाने ते गेले होते. बरोबर आहे. तर 7 ऑगस्ट लक्षात ठेवायचे शाश्वत शेती दिन महत्वाचा आहे. पुढचं सोडवा रे. योग्य विधान निवडायचे आहे. सो बीट वर बीट आहे, खूप बीट्स आहे महाराष्ट्राच्या सुद्धा. सत्तावीस तारखेला आपली वन डे रिव्हिजन बॅच आहे बरं का. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असेल. आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की सांगा, स्टेटस ठेवून सहकार्य करा. चला रे, उत्तर आलं पाहिजे. 4 4 1. नीट वाचायचे, नीट वाचलं की येईल उत्तर. जमतंय का? जमलं पाहिजे. बघा, पहिलं योग्य विधान निवडायची होती आपल्याला. देशातली पहिली पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय किंवा प्रशासन अशा प्रयोगशाळेचं उद्घाटन मुंबईमध्ये करण्यात आलं. बरोबर आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने ऑगस्ट 2025 रोजी मुंबईमध्ये माऊली या भारतातल्या पहिल्या महिला स्वच्छ स्ट्रीट फूड हबचं उद्घाटन केलं. नाव लक्षात ठेवा रे, मुंबईमध्ये आहे. आणि तिसरं होतं की मुंबई फिल्म सिटी जी काय गोरेगावला आहे, तिच्या धर्तीवर इगतपुरी येथे म्हणजे इगतपुरी नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्याचा किंवा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही पण बीट लक्षात ठेवा. कधी कधी वन लाईनर येऊ शकतं. कळलं? मुंबई फिल्म सिटीच्या धर्तीवर कुठं? तर नागपूरमध्ये नवीन फिल्म सिटी होणार आहे. भरपूर साऱ्या जुन्या चित्रपटांचं शूटिंग आपल्याला दिसतं नाशिकमध्ये झालेलं. कळलं? आणि ते इगतपुरीच्या परिसरामध्ये आहे, भरपूर ठिकाणी आहे. त्याच्यामुळे दिलेली 3ही स्टेटमेंट करेक्ट आहे. वरील सर्व उत्तर पाहिजे. कळलं? वन लाईनरला लक्षात ठेवा. पुढचं सोडवायचं आहे रे. योग्य विधान निवडायचे, नीट वाचायचे. चला परत एकदा 3 बीट आहे. सोडो. आलं पाहिजे. सिंपल. खालील विधाने तपासून योग्य विधान निवडायचे आहे. पहिला आहे, महाराष्ट्र राज्याने पहिलीपासून मूलभूत लष्करी शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे. दुसरा आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य वारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी. दुसरा आहे, महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये JNU उभारण्यात आलेल्या कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचं जुलै 2025 रोजी उद्घाटन झालं. तर या 3ही बीट करेक्ट आहे. लक्षात ठेवायचं. पहिली बीट होती, पहिलीपासून मूलभूत लष्करी शिक्षण सुरू करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? ते राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र असा प्रश्न येतो. पुढे आहे बरोबर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कोणत्या महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य वारी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं?
असे प्रश्न येतात बरं का. प्रश्न कसे सेट होतात ते पण सांगतोय. वन लाईनरला प्रश्न सेट होतात असे की महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य वारी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 मुंबई महानगरपालिका, 2 पुणे महानगरपालिका, 3 नागपूर, 4 छत्रपती संभाजीनगर. मग आपल्याला टायमिंगला आठवतच नाही, वाचलं असेल तर आठवतं, नाही तर कळत नाही. पण लक्षात ठेवायचं पुणे महानगरपालिका. कळलं. मग कोणत्या राज्याने पहिलीपासून मूलभूत लष्करी शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे? महाराष्ट्र. उत्तर यायला पाहिजे. बरोबर. कोणत्या राज्य सरकारच्या वतीने कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र जेएनयू मध्ये सुरू करण्यात आलं? किंवा असाही प्रश्न येऊ शकतो, महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोणत्या विद्यापीठामध्ये बरोबर अशा पद्धतीने अध्यासन केंद्र उभारण्यात आलेले आहे? बरोबर. अशा पद्धतीने प्रश्न सेट होतात वन लाईनर जे आहे. आणि मग आपल्याला टायमिंगला कळत नाही. हे दिलेले तीनही स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणून प्रश्नाचं उत्तर पाहिजे वरील सर्व. कळलं. जमल. आता हा जमला तर म्हणायचं पोरं हुशार आहे. चला रे, झालाय. शक्तीपीठ महामार्ग घेतला की तुमचा, येईल तुम्हाला उत्तर. चला, जमलं पाहिजे फक्त, बाकी काय नाही. येईल. हुशार आहे तसे तुम्ही. जमल, 100% जमल. तीन शिकवलं त्या दिवशी मी तुम्हाला. 4 आठवतंय का? महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग पवनार वर्धा. पवनार मधलं वर्धा ठिकाण म्हणताना आपण त्याला म्हणतो, आणि पत्रादेवी सिंधुदुर्ग मधलं ठिकाण आहे. बरोबर आहे. आता याच्यामुळं काय होणार आहे तर पवनार वर्धामुळे नागपूर आणि दुसरं म्हणजे सिंधुदुर्ग म्हणजे गोवा, हे 2 ठिकाणं जवळ येणार आहे. बरोबर का. त्याच्यामुळे कधी कधी बोलताना म्हणतात की नागपूर ते गोवा यांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. तर बरोबर असेल ते. पवनार वर्धा आणि पत्रादेवी सिंधुदुर्ग यांना जोडणारा तो आहे. आणि या महामार्गाची एकूण लांबी 802 किलोमीटर, 800+ किलोमीटर आहे. म्हणजे 802, 803, 805 पण दाखवले काय काय ठिकाणी. तर लक्षात ठेवायचं 802 किलोमीटर आहे. सुमारे शब्द म्हणजे बरोबर आहे. या महामार्गाची निर्मिती कुणी केली? आता आपल्याला याच्यावरती पण प्रश्न येतो बरं का, कोण निर्मिती केलेली आहे. म्हणजे आता मुंबई आणि परिसरातले म्हणलं तर कोण? MMRDA बनवतं. पुणे आणि परिसरामध्ये म्हणलं तर PMRDA बनवतं. बरोबर. काही रस्ते जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असतात, काही सिडकोच्या मालकीच्या असतात. शहरांमधले रस्ते ऐकलं असेल तुम्ही. बरोबर आहे. त्याच्यामुळे या महामार्गाची निर्मिती कुणी केली आहे तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने जी काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. MSRDC ची स्थापना कधीची रे? 1996. लक्षात ठेवा. किती जिल्ह्यातून जाणार आहे? मग आपल्याला माहिती आहे हा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. बरोबर आहे का. 12 जिल्हे, 392 शहरे म्हणजे गावं. आठवते का. तर लक्षात ठेवायचं. आणि मग 8 ते 10 तासांवरती वेळ येणार आहे. 8 ते 10 तासांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला नागपूरवरून गोवा गाठणं शक्य होणार आहे. हे देखील लक्षात ठेवायचं. जिथं 18 ते 20 तास लागतात सध्या, तर ते अंतर 8 ते 10 तासांवरती येईल. हे देखील लक्षात ठेवा. कळलं. महाराष्ट्र शक्तीपीठ मंथ वाईज मध्ये कशामध्ये आपण डिटेल मध्ये चर्चा केलेली आहे. क्लिअर. गुरुवारी पुढचं सोडवा रे. नुकतेच घोषित झालेले महाराष्ट्रातलं दुसरं कवितांचं गाव शिरवाडे हे ठरलं ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? चला रे, शिरवाडे उत्तर काढायचं आहे. जिओग्राफीची वनडे गुरुवारी आहे. स्वामींचा वार आहे गुरुवार, त्याच्यामुळे आता ते गुरुवारी असेल. नक्की या. अवघे या, सगळे या. जमलं पाहिजे, बाकी काही नाही. जमल. अभ्यास केल्यावर काही हरकत नाही न जमायला. दोन दोन दोन, एक एक एक, 3. चला रे, उत्तर द्यायचंय. उत्तर आलं पाहिजे. 1 आणि 3 वर लय तडाखा आहे पोरांचा. सगळ्यात जास्त 1 उत्तर दिले. उत्तर येते नाशिक.
आपल्यासाठी महत्वाचं आहे, महाराष्ट्रातलं पहिलं कवितांचं गाव म्हणलं तर उभा दांडा वेंगुर्ल्यामध्ये आहे, जे मंगेश पाडगावकरांचं गाव आहे. देशातलं बरोबर सॉरी महाराष्ट्रातलं पहिलं म्हणलं, जर पहिलं म्हणलं असतं उभा दांडा तर ते सिंधुदुर्ग मध्ये आहे. बरोबर, मंगेश पाडगावकर यांचं जन्मगाव असलेलं. आता दुसरं म्हणलंय ना शिरवाडे, शिरवाडे हे शिरवाडकरांचं आहे. कुसुमाग्रजांचं जे आहे जन्मगाव ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर आहे का? तर लक्षात ठेवायचं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाशिक येईल. क्लिअर? मग मला सांगा देशातलं पहिलं मधाचं गाव, मधाचं गाव म्हणलं तर बघा आपल्याकडे गाव आहे ना मधाचं गाव मांघर, हे महाराष्ट्रातलं देशातलं पहिलं. त्याच्यानंतर देशातलं महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तकाचं गाव, पुस्तकाचं गाव म्हणलं तर भिलार सातारा. बरोबर आहे की नाही? सातारा. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं बघा मध झालं, पुस्तक झालं, फुलपाखरू, फुलपाखरांचं गाव म्हणलं तर पारपोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं पारपोली आहे सिंधुदुर्ग. फळांचं गाव, फळांचं म्हणलं तर कोणतं रे? धुमाळवाडी. फळ म्हणलं तर फळांचं गाव म्हणलं तर धुमाळवाडी. आठवते का? हा, ही आपल्याला नावं महत्वाची आहे. त्याच्यानंतर माण्याची वाडी, पहिलं सोलार विलेज, सौर गाव म्हणलं महाराष्ट्रातलं पहिलं तर माण्याची वाडी, पाटण तालुका, जिल्हा साताऱ्यामध्ये. तर ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, असे पण प्रश्न लक्षात ठेवायचे आहे का नाही? पहिलं पहिलं पहिले असं पण येऊ शकतं पेपरला. मग हे दुसरं आहे महाराष्ट्रातलं, दुसरं म्हणलं तर शिरवाडे आहे. क्लिअर? हा, शिरवाडे विसरू नका. माण्याची वाडी, सोलर विलेज, सौरगाव. क्लिअर का प्रत्येकाला? तर हे ध्यानात ठेवा. शिरवाडे कुठे येतं म्हणलं तर नाशिक मध्ये येतं शिरवाडे. पुढचं सोडवायचं आहे. चला वन लायनर साठी, पारंपरिक फराळ उत्पादन आणि विक्रीमध्ये महिलांना सहभागी करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मीरा भाईंदर या महानगरपालिकेने फराळ सखी नावाचा उपक्रम सुरू केला आहे. वन लायनरला येऊ शकतं पेपरला, आपल्याला डायरेक्ट सुद्धा येऊ शकतं की पारंपरिक फराळ उत्पादन आणि विक्रीमध्ये महिलांना सहभागी करून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कोणत्या महानगरपालिकेने फराळ सखी नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे? येऊ शकतं फराळ सखी. दुसरं आहे महाराष्ट्र सरकारने 16 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान कुसुम ही कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही विशेष मोहीम राज्यभरात राबवण्यात आली. तिसरी आहे राज्यभरामधल्या बचत गटांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं किंवा त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद नावाचे मॉल उभारण्यात येणार आहे. अशा 3 बीट आहेत. उत्तर काढायचे तुम्हाला, तर लक्षात ठेवायचं इथं वन लायनरला येऊ शकतं. फराळ सखी नावाचा उपक्रम ज्या महानगरपालिकेने राबवला ती आहे ठाणे जिल्ह्यातली महानगरपालिका मीरा भाईंदर. बरोबर आहे? त्याच्यामुळे अयोग्य विचारलं तर पहिलं बरोबरच आहे. दुसरं पण बरोबर आहे. महाराष्ट्र सरकारची कुसुम नावाचं काय आहे उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही विशेष मोहीम आहे. कुष्ठरोगापासून मुक्तता देण्यासाठी आहे. आणि तिसरी बीट आहे बचत गटांना आपलं जे काय उत्पादन आहे, बरेचसे बचत गट काय आहे जे उत्पादन करतात पण त्यांना विक्री करता येत नाही, मग त्यांना विक्री करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी काय आहे उमेद मॉल उभे करण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक 10-12 जिल्ह्यातच आहे, 12 जिल्ह्यात सुरू करणार आहे आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे उमेद मॉल काय करण्यात येणार आहे, उभे करण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं. तर या 3 बीट महत्वाच्या होत्या महाराष्ट्राच्या दृष्टीने, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पाहिजे वरील पैकी नाही. ऑल करेक्ट आहे, सगळंच्या सगळं महत्वाचं आहे, करेक्ट आहे. कळलं? याच्यातूनच वन लायनर सुद्धा प्रश्न तयार होईल बरं का, आधीच सांगतोय. वन लायनर प्रश्न तयार होतील आणि विचारलं जाऊ शकतं. उमेद महत्वाचं आहे, उमेद सुद्धा, किंवा कुसुम महत्वाचे, काय नावाने ती नाव दिलं, मग कुसुम दिलं, शक्ती दिलं, कळते, नवचेतना दिलं, असली नावं वेगवेगळी आली की आपल्याला कळत नाही. बघा तुम्ही टाकलं तर कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही विशेष मोहीम राबवण्यात आली, तिचं नाव काय होतं, मग चेतना, मग नई चेतना. बरोबर आहे का नाही? मग कुसुम, असे काहीतरी 3-4 नाव आली की मग टायमिंगला आपल्याला कळत नाही. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यामुळे माहित असायला पाहिजे. किमान बीट येतंय उत्तर. मग पुढचं सोडवायचं, अयोग्य विधान निवडायचंय. झाले त्यातली एक बीट झालेली चर्चा करून.
चला रे, उत्तर आलं पाहिजे, जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. येऊ शकतं उत्तर, 100% येऊ शकतं. लावायची ताकद, काढायचं उत्तर आणि येईल उत्तर. जमलं का? जमलं पाहिजे. आलं? सगळे बरोबर आहे. नीट वाचा. इथं तुम्हाला विचारलंय अयोग्य विधान. यवतमाळच्या आदिस अनाम या महाराष्ट्रातील पहिल्या महिला IAS ठरल्या आहेत. पहिल्या महिला IAS नाही, जर इथं पाहिजे होतं पहिल्या महिला मुस्लिम IAS. हाय का? हाय का रे? हा, सिद्धी नीट नीट वाचायचं. दुसरं, पहिलं चुकीचं आहे. दुसरं, महाराष्ट्रातील बनावट डॉक्टरांवरती आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मार्फत नो युअर डॉक्टर ही प्रणाली विकसित करण्यात आली. बरोबर आहे. जसं की नाडाने आणलं होतं, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने आणलं होतं, नो युअर डॉक्टर नाही, नो युअर मेडिसिन. आणि त्याच्यावरती MPSC ने प्रश्न विचारून झालाय, जे आपण घेतलेले ऑलरेडी. होता का? नो युअर मेडिसिन, नाडा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, जिला आपण नाही का द्रव्य सेवन वगैरे म्हणतो, त्याच्या संदर्भात आहे. त्याच्यामुळे दुसरा करेक्ट आहे. आणि तिसरं तर ऑलरेडी चर्चा झाली. पहिला काचेचा पूल महाराष्ट्रातला पहिला बरं का, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वैभववाडी तालुक्यामधल्या नापणे धबधब्यावरती उभारण्यात आलाय. तर ही चर्चा ऑलरेडी झाली. मग इथं चुकीचं विचारलं तर पहिलं आहे. इथं तुम्हाला पहिली मुस्लिम महिला IAS विचारलं तर लक्षात ठेवायचं आदिबा अनाम या यवतमाळच्या आहेत. क्लिअर का सगळ्यांना? लक्षात राहील का? छोट्या छोट्या पॉइंट वरती चुकायचं नाही. आणि महत्वाचं आहे, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की जसं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकारच्या ऐवजी ज्येष्ठ पत्रकार राम सुतार यांना जाहीर झाला. मग आपल्या डोक्यात एकच आहे, काय? आपल्या डोक्यात एकच, राम सुतार महाराष्ट्र भूषण लगे बरोबर. अरे ते पण शिल्पकार आहे का पत्रकार आहे? बघा ना, तिथं तर पत्रकार लिहिले, तिथं शिल्पकार आहे. बरोबर आहे. यस, एम प्राऊड नावाचं मोहीम आहे. जे काही औषधी आहे, बनावट औषधी, सॉरी एक्सपायर झालेल्या औषधी, ते गोळा करण्यासाठी केरळची मोहीम आहे. बरोबर आहे. एक्सपायर मेडिसिन साठी केरळचा एम प्राऊड प्रोजेक्ट आहे. अगदी बरोबर. इथन हंट, छान आहे. कळतंय का? तर बनावट लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं. इथं जसं बनावट डॉक्टर आहे, तसं बनावट साधूंचं सांगितलं होतं. कोणतं ऑपरेशन रे? कोणतं ऑपरेशन होतं? बनावट साधू संत जे काय फिरतात इकडं तिकडं, त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी झालं आपलं. त्या दिवशी झाले राष्ट्रीय घडामोडीतच झालं मला वाटतं. ऑपरेशन कलानेमी. कुठे ऑपरेशन कलानेमी म्हणलं तर ऑपरेशन कलानेमी कोणत्या राज्याने राबवलं? उत्तर येईल 1 नंबर इथं. सांगा सांगा सांगा. उत्तराखंड. कोणत्या राज्याने राबवलं? उत्तराखंड. सर्व पुढचं सोडवायचं रे. लावा ताकद, आलं पाहिजे उत्तर. जमलं पाहिजे. खालील विधाने तपासून योग्य विधान निवडायचे आहे. नागपूर जिल्ह्यातील वडधामणा ही अंगणवाडी भारतातली पहिली AI सक्षम अंगणवाडी ठरली. अरे ती कोणत्या जिल्ह्यातील आहे? प्रश्न झाला का? ती जिल्ह्यातील आहे. मला आधी 1 लाइनर करायचा होता पण मल्टी लाइनर केलं. ठीक आहे, असू द्या. सोडवा, काय उत्तर येईल? बोथ नागपूर मधले आहेत. हे काढून टाका बरं का. हा, मी ते करून देईल तुमच्या पेपरमध्ये. नागपूर जिल्ह्यातील वडधामणा ही अंगणवाडी भारतातली पहिली AI सक्षम अंगणवाडी ठरली. आणि दुसरी सतनावारी हे भारतातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजन्स विलेज ठरलं. ते सुद्धा नागपूर जिल्ह्यातलंच आहे. चुकीचं आहे. योग्य विचारले, फक्त योग्य. कळलं? हा, जमल का? लक्षात राहील का? दोन्ही आता हे विसरू नका. वडधामणा पण नजरात ठेवा
आणि सपनावारी पण लक्षात ठेवा. हे दोन्ही नागपूर जिल्ह्यातले आहे. एक आहे स्मार्ट इंटेलिजन्स विलेज, पहिला AI चित्रपट कोणता ठरलेला आहे माहिती का कोणाला? बोला कोणता चित्रपट आहे? आता दिसतंय का? तस दिसेल आता, ते ब्लॅक झालं ना. हा आता ओके ओके ओके, नो टेन्शन. इरा हो, ते ध्यानात ठेवत चला अशाही गोष्टी. क्लिअर? हा, प्रॉब्लेम आलता काहीतरी आलता पण नीट करून टाकला मी. प्रॉब्लेमचा हे आहे मी. पुढचं सोडवायचं रे. मारुती चितमपल्ली निधन वार्ता झालतं पण महाराष्ट्रामध्ये महत्वाचं आहे. राज्यसेवेला प्रश्न आला होता, परत प्रश्न येऊ शकतो. बाकी सप्टेंबरच्या मॅगझिन मध्ये पण आहे, जे येईल आता तुम्हाला. सप्टेंबरचे पण पेपर बनवतोय मी, ते पण होईल 1-2 दिवस. सप्टेंबर आणि ऑक्टोबर, आणि एखादा आलं नोव्हेंबर, तर ते परीक्षेच्या अगोदर असे 3 होतील मग. म्हणजे मंथ वाईज लागल लेवलला. आणि इकडचं आता जोरात चाललंय, टॉपिक वाईज उरकत येते हळूहळू हळूहळू. मारुती चितमपल्ली यांच्यावरती विचारले की अयोग्य विधान निवडायचे. पहिला आहे, त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1932 रोजी सोलापूरमध्ये झाला. चकवा चांदण हे त्यांचं आत्मचरित्र होतं. नुसत्या चकवा चांदण वरती आता राज्यसेवेचे 2 पर्याय जात होते. व्यंकटेश माडगुळकरांनी त्यांचं वर्णन वनस्पती कुळातला माणूस असं केलं होतं, हे पण बरोबर आहे. आणि त्यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातून केली, हे चुकीचं आहे. त्यांची जी सुरुवात होती ती सातारा जिल्ह्यात होती, आणि सातारा जिल्ह्यामध्ये कराड जवळ ढेबेवाडी नावाचं गाव आहे. या ढेबेवाडी मधून त्यांनी काय केली होती, सुरुवात केलेली होती. त्याच्यामुळे चौथं चुकीचं आहे. बाकी मारुती चितमपल्ली हे नाव लय महत्वाचं आहे. जे पक्षीतज्ञ होते, ज्यांना अरण्य ऋषी असं म्हटलं जातं, बरोबर, वृक्ष अभ्यासक होते. आणि 18 जून 2025 ला निधन झालेलं आहे. बाकी ते नोकरीची सुरुवात ढेबेवाडी सातारा. बाकी 90 ला निवृत्त. बाकी ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पात उपसंचालक होते. गरीब आदिवासी समाजाचे आत्मीय पाखरू साहेब म्हणून त्यांना ओळखलं जायचं. महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष देखील आहे. सोलापूरच्या 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. वयाच्या 40व्या वर्षी लिखाणाला सुरुवात. 53व्या वर्षी पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. आत्मचरित्र आहे चकवा चांदण, एक वनोपनिषद. बाकी व्यंकटेश माडगुळकरांनी त्यांचं वर्णन केलं होतं वनस्पती कुळामधला माणूस. तर या बीट लक्षात ठेवायच्या आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं नाव आहे. बाकी हे नाव असेल किंवा जयंत नारळीकर. बाकी निधन वार्तात मी सांगितलंच तुम्हाला, त्यांच्यावर पण प्रश्न अपेक्षित आहे नारळीकरांवरती. बाकी त्यांची पुस्तकं महत्वाची आहे. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दाचं धन, रातवा. हा रातवा आलता बघा पेपरला. घरट्या पलीकडे, आपल्या भारतातील साप, पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, पक्षीकोश, आनंददायी बगळे, निळावंती नावाची कादंबरी फेमस आहे त्यांची. मृग पक्षीशास्त्र आहे. बाकी बघा, केशराचा पाऊस, इथं जंगलाचा पाऊस म्हणून टाकलं होतं आपल्याला. राज्यसेवेला फसवलं होतं, तिथं जंगलाचा पाऊस टाकलं होतं, इथं केशराचा पाऊस आहे. बरोबर, जंगलाची दुनिया होतं ना, जंगलाचा पाऊस केलतं. बाकी चैत्र पालवी आहे. चित्रग्रीव, पाणीकोश, मत्स्यकोश, नवेगाव बांधचे दिवस, अशी त्यांची पुस्तकं आहे. लक्षात ठेवा. पद्मश्री आहे 2025 चा आत्ताचा. आणि विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. तर आपल्यासाठी महत्वाचं असलेलं नाव ते म्हणजे कोण, तर ते म्हणजे मारुती चितमपल्ली. एक धडा होता आपल्याला त्यांच्यावरती, अडई आणि तिची पिल्ले. कळतंय का? लक्षात ठेवायचं आहे. 5 विचारले होते, 3च होते, 2 वेगळे टाकले होते. कळलं का? हा, हे लक्षात ठेवा. फुलवंती करून टाकलं होतं, निळवंतीचं आहे, असते ते. तर चकवा चांदण नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. पक्षीकोश, निसर्ग वाचन, रातवा, पाखर माया, सुवर्ण गरुड, आनंददायी बगळे, आडई आणि तिची पिल्ले होते बघा आपल्याला एक धडा. तुम्हाला आठवत असेल, आम्ही 1857च्या उठावात होतो, त्याच्यामुळे आम्हाला चांगलं माहितीये. तर आम्हाला होता, म्हणजे आम्हाला किंवा आमच्या आधीच्यांना होता अडई आणि तिची पिल्ले, धडा होता त्यांचा, मारुती चितमपल्लींचा. सोडवा पुढचा प्रश्न रे. भारतीय संविधानातलं कलम 280
ज्याच्यानुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. हा वित्त आयोग देशाचा वित्त आयोग आहे. आणि मग तुमच्यासाठी आता नवीन वित्त आयोग महत्वाचा आहे. सोडवा रे. हा, हे देशाचा झाला. आणि राज्याचा वित्त जो आयोग आहे, राज्य वित्त आयोग 243 आय. आय म्हणजे इन्कम. कळलं का? हे ध्यानात ठेवा. कलम तुमच्यासाठी महत्वाचे. त्या दिवशी विचारलं होतं 73 आणि 74 महानगर जिल्हा नियोजन समिती आणि महानगर नियोजन समिती 74वी घटना दुरुस्ती, त्याचा प्रश्न आला. जमलं पाहिजे उत्तर, जमायला पाहिजे उत्तर. तर लक्षात ठेवायचंय आपल्या प्रश्नाचं उत्तर येतंय उत्तर पर्याय 2. सरळ सरळ आहे. पहिला जो होता तो आहे, काय आहे, शांताराम घोलप. दुसरा केसी श्रीवास्तव, व्ही.एम. लाल, जे.पी. डांगे, विश्वनाथ गिरीराज. आणि 6वा नितीन करीर. आता खरं तर ते अगोदर मुकेश खुल्लर होते, माहितीये ना प्रत्येकाला. आणि त्यांचं झालं निधन आणि मग त्यांच्या जागेवर नितीन करीर झाले. कळलं? सो आपल्यासाठी महत्वाचं आहे शांताराम घोलप पहिले. घोलपांनी सुरुवात केली आणि मग 1 2 3 4 5 6 हे सगळे 6च्या 6 वित्त आयोग दिले का? प्रत्येकाला क्लिअर का? हे लक्षात ठेवा. आता तुमच्यासाठी भारताचा कोणता वित्त आयोग चालू आहे रे? 16वा का 17वा का 18वा? सांगा. वित्त आयोग कितवा? वित्त आयोग बोला बोला बोला. तुम्हाला विचारतात जोड्या लावाला. 14वा कोणता होता, 15वा कोणता होता, 16वा कोणता होता? 15वा कोणता होता? एन के सिंग. येऊन गेला प्रश्न. आणि 16वा म्हणलं तर अरविंद पनगडिया, त्यांच्यावरती प्रश्न येईल. वन लाइनरला प्रश्न अपेक्षित आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, असा प्रश्न अपेक्षित आहे. तयारीत राहा. बघा प्रश्न येतो का नाही. 100% प्रश्न येणार. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, असा प्रश्न 100% येणार. आला तर वन लाइनर येणार, नाही तर मल्टी लाइनर येणार. मग त्याच्यामध्ये घटकांवरती पण प्रश्न विचारले जाणार. कळलं? लक्षात राहील प्रत्येकाला. उत्तर येते उत्तर पर्याय 2. पुढचं सोडवायचं आहे रे. पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार. चला रे सोडवायचं. उत्तर आलं पाहिजे. हा पहिल्यांदाच देण्यात आलाय महाराष्ट्र सरकारच्या वतीने. उत्तर आलं पाहिजे. क्लिअर? काय उत्तर? ते साने गुरुजींचा खरा तो एकच धर्म. खूप जणांनी दिले उत्तर. अरे उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे गीत आहे ते म्हणजे अनादि मी, अनंत मी, आराध्य मी. बरोबर आहे का? कावद्य मी भला. ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. अनादि मी, अनंत मी, अवद्य मी भला. मारील रिपू जगती असा कवन जन्मला. अट्टाहास करीत जाई धर्मधारणी. मृत्यूशीच गाठ घालू मी घुसेरणी. लक्षात ठेवा या गीताला काय आहे, त्या ठिकाणी राज्य प्रेरणा गीत पुरस्कार भेटलेला आहे. वन लाइनरला लक्षात ठेवा. बऱ्याच जण आज आठवत नाही. असं जुनं पण येईल. लय जुनं नाहीये हे. कळलं? किमान जून 2024च्या पुढचं करा. तिथून प्रश्न येईल. जून 2024 पासून आता पार सप्टेंबर पर्यंत करायचं. आलं पाहिजे. मी तर ऑक्टोबर पण टाकणार. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे रे. सोडवा. तिसरी भाषा कोणत्या इयत्तेपासून लागू करावी याबाबत महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? सोडवा रे. चलो उत्तर आलं पाहिजे. चला 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 चला. जमलं पाहिजे, जमायला पाहिजे, आलं पाहिजे. वा, सगळ्यांनी उत्तर दिलंय. आता काय उत्तर पुढे बघून हाणायचंय फक्त. येईल पाहिजे उत्तर.
आमचा बाप आणि आम्ही असं राज्यसेवेला प्रश्न येऊन गेला होता. डॉक्टर नरेंद्र जाधव, बरोबर आहे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुद्धा होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो तिसरी भाषा, राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये तिसरी भाषा सांगितली आणि मग ती खरं तर कोणत्या इयत्तेपासून लागू करावी असं महाराष्ट्र सरकारने जी समिती नेमली ती नरेंद्र जाधव समिती. आता विश्वनाथ गोलदार तुम्हाला माहिती आहे 2022-23 बरोबर आहे का नाही, 11-12 वरून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, वित्तीय वर्ष केलेलं आहे. झाले आपली चर्चा करून. आधारभूत वर्षासाठी जी समिती होती, बरोबर आहे, तर ती समिती लक्षात ठेवायची आहे. बाकी रघुनाथ माशेलकर समिती ती अगोदरची होती, बरोबर आहे, जी राष्ट्रीय शिक्षण धोरण मधली त्रिभाषा सूत्रा संबंधात अभ्यास अहवाल तयार केला. बाकी विनीत जोशी समिती महत्वाची, सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांचं जे काय कोचिंग क्लासवरचं किंवा कोचिंग सेंटर्सवरचं अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी आणि स्पर्धात्मक परीक्षा ज्या आहेत त्यांचा आढावा घेण्यासाठी विनीत जोशी समिती होती. कळतंय का? प्रत्येकाला लक्षात राहील का? तुम्हाला जमलं पाहिजे, जमायला पाहिजे. आणि आता लय लेटेस्टचे न्यूज बघत नका जाऊ किंवा वाचत पण नका जाऊ. का सांगतो त्याचा तोटा? कधी कधी काय होतं माहितीये का, लय लेटेस्टचं वाचलं आणि मग आपल्याला विचारते 2024चं आणि आपल्या डोक्यात असतं 2025चं आणि कधीतरी एखादं मिसमॅच होतं. म्हणजे नेमकं 25ला त्या व्यक्तीला असतं त्याने विचारलं असतं 24चं. कळलं? त्याच्यामुळे लय पण आता पार ताजं करंट नाही वाचत बसायचं. आता डायरेक्ट ऑक्टोबरचं आलंय किंवा सॉरी नोव्हेंबरचं आलंय आणि एवढं काय नाही. आता बस इथपर्यंत सफिशियंट आहे, याच्या मागे जायचं आहे, लय पुढे नाही जायचं. क्लिअर का सगळ्यांना? नाही तेवढं करतात, नाही तर कधी कधी काय होतं आपल्या डोक्यात ते का असतं ना, अभ्यास करून मग वेगळा कार्यक्रम होतो त्याच्यातून. म्हणजे आपल्या डोक्यात परफेक्ट असतं काही गोष्टी पहिल्या आणि मग ते कन्फ्युजन मध्ये जातं बऱ्याच वेळा. वाटतं हे उत्तर ते वेगळंच असतं. पुढचं सोडवायचं आहे. चला झालंय आपले ऑलरेडी. महाराष्ट्र कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित खालीलपैकी कोणत्या मोबाईल ऍपचं अनावरण केलं? महाकृषी, महाविस्तार, महाज्ञानदीप आणि महाज्योती. चला रे. नाही तो शाश्वत विकास तो इकॉनॉमिक्स मधला होता, जुनाच होता तो. सोडवा. इथं बघा ना, इथं दिलंय ना महाविस्तार. नाव लक्षात ठेवायचं. महाविस्तार नावाचं ऍप आहे. कळलं? ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मग सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पिकांवरचे रोग बीक सगळ्यांची माहिती मिळणार आहे. महाविस्तार नावाचे एआय ऍप आहे. कळलं का? आहे. पुढचं सोडवायचं रे. देशातलं पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात कोणत्या नावाने सुरू झाले? महाज्ञानज्योती, महाज्ञानदीप, महाज्ञानोदय, महाज्ञान यज्ञ. चला रे, उत्तर आलं पाहिजे. देशातलं पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल जे महाराष्ट्रात सुरू झालेले, उत्तर आलं पाहिजे. कळलं? हा, आलं तुझं महाज्ञानदीप. काय आहे? डिजिटल शिक्षण पोर्टल जे आहे मित्रांनो, ते शिक्षण पोर्टल महाराष्ट्रामध्ये ज्या नावाने सुरू झालेलं आहे ते आहे महाज्ञानदीप. कळलं का? महाज्ञानदीप आहे. लक्षात ठेवायचं आहे. 1000 तज्ञ प्राध्यापक घडवण्याचा जो मानस आहे शिक्षकांसाठी आहे. कळलं का? महाज्ञानदीप भारतीय ज्ञान प्रणाली त्याच्या मार्फत मित्रांनो त्याच्यामध्ये अभ्यासक्रम तयार केलाय, तो अपलोड करण्यात आलाय आणि मग तो जगभरामधल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. कळलं? तर लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, एसएनडीटी बरोबर, महिला विद्यापीठ मुंबई, हे सगळे समाविष्ट झाले. कळलं? तर ही बीट होती, लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. महाज्ञानदीप नावाचं पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल. पुढचं सोडवायचं आहे. महाराष्ट्र सरकारने लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ, फोटो आणि साहित्य विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शोधून काढून ते काढून टाकण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? चला रे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जे काही चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या रिलेटेड असतील, अश्लील व्हिडिओ असतील, साहित्य असेल वेगवेगळ्या प्रकारचं, ते काढायचंय, शोधायचं आणि काढायचंय. त्यासाठी ऑपरेशन कोणतं वापरले? रिअल फेस, ब्लॅक फेस, ऑपरेशन फेस की ब्ल्यू फेस? चला रे, उत्तर आलं पाहिजे, उत्तर जमलं पाहिजे. एकाचे उत्तर नीट नाही दिसत, एक दोघांनी दिले उत्तर. तर लक्षात ठेवायचं ते ऑपरेशन आहे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र पोलीस, बरोबर. तर ते आहे इम्पॉर्टंट असलेलं ऑपरेशन ब्लॅक फेस. कोणतं ऑपरेशन आहे? ऑपरेशन ब्लॅक फेस. उत्तर पर्याय 2 पाहिजे.
पुढचं सोडवा. चला रे, उत्तर आलं पाहिजे. अयोग्य विधान निवडायचंय. सोडवा, संपून टाकायचं आजच. एखादा 2-4 राहिले तरी उद्या ते आपल्या संकीर्ण मध्ये घेता येईल आपल्याला. म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी योजना एक घ्यायच्यात आपल्याला. जास्त योजनावरती 2-3-4 लेक्चर घ्यायचं. का माहितीये का, योजना महत्वाची आपल्यासाठी. एखादी तरी योजना येते, योजना अर्थसंकल्प एक घ्यायचा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प. सोप्पा होता. नीलम सिद्धी. नीलम बऱ्याच दिवसानंतर आल्या. महाराष्ट्रामधल्या गरजू रुग्णांना रक्तसाठा, रक्तदान शिबिर यांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी ई रक्तकोश देण्यात त्यावर का असले प्रश्न येतात. पोर्टल सुरू केला आहे. दुसरं, छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित राज्यातलं पहिलं मंदिर, त्याचं उद्घाटन ठाणे जिल्ह्यामधल्या भिवंडी तालुक्यात करण्यात आलं. बरोबर आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची नेमणूक झालेली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे. अध्यक्ष म्हणलं तर राहुल नार्वेकर आहे. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबादचं नामांतर रत्नपूर करण्यात येणार आहे. तर हे पण चर्चेत होतं. कळलं. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत आपल्या इथं. विधान परिषदेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत, कोण आहे विधान परिषदेचे अध्यक्ष, माहित पाहिजे आपल्याला. माहित पाहिजे ना, माहित पाहिजे. राम शिंदे. अगदी बरोबर आहे. कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे, जे विधान परिषदेवर गेले आणि तेच आता विधान परिषदेचे अध्यक्ष आहे. रामराजे नाही, राम शिंदे. आता लक्षात ठेव, प्रत्येकाला. उपाध्यक्ष कोण आहे विधान परिषदेच्या, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष कोण आहे सांगता येईल का. रामराजे आधी होते तुझे, आता कोण आहे उपाध्यक्ष. महिला आहे ती. आता सांगा. हा, महिला आहे म्हणले होते सांगता येईल ना. नीलम गोरे. हा, शिवसेना शिंदे गटाच्या. पुढचं सोडवायचं रे. इनव्हिट स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं महाराष्ट्र. इनव्हिट. मग इनव्हिटचा महत्वाचा उद्देश काय आहे, इनव्हिट कशासाठी असतं. सोडवा रे. इनव्हिट स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलं. आणि त्याचा उद्देश काय आहे सांगा. राज्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटकांना विशेष सोयी उपलब्ध करून देणं, परदेशातल्या कंपन्यांना राज्यामध्ये औद्योगिक सुलभता प्रदान करून योग्य मनुष्यबळ पुरवणं, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी पूरक परिसंस्था विकसित करणं, आणि एक आहे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देणं आणि भांडवलाची उभारणी करणं. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते उत्तर आहे उत्तर पर्याय 1. कळलं. उत्तर पर्याय 1 आहे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देणं आणि भांडवल उभारणी करणं. हे इनव्हिट स्थापन करण्याचा काय आहे उद्देश आहे, लक्षात ठेवायचं. पुढचं सोडवायचं. छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे. सोडवा रे. ही पण महत्वाची होती. काल एक प्रवासी भारतीय रेल्वे बघितली होती, एक त्या दिवशी लय लांब रेल्वे पण बघितली होती. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इनव्हिट. सोडवा रे. ही रेल्वे CSMT मधून रवाना होईल. बरोबर आहे. IRCTC. IRCTC चा लॉंग फॉर्म सांगा रे मला, हे विचारता बरेच सांगा ना. IRCTC आपल्यासाठी महत्वाचं आहे. IRCTC चा लॉंग फॉर्म
बघा CTC त्याच्यामध्ये केटरिंग हा शब्द आहे, केटरिंग. जमलं तर ते बघा, त्याच्यावर कधी कधी कन्फ्युज होतं बऱ्याच वेळा. ही रेल्वे रायगड किल्ला, लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी. शिवसृष्टीचं दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन झालं आंबेगाव मध्ये, पुण्यामध्ये बरं का. शिवनेरी, भीमाशंकर, ज्योतिर्लिंग, प्रतापगड आहे, सगळं बरोबर आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, छान, एकच नंबर रे, भाग्या, छान, मस्त एकदम. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, जसं की बेस्ट मध्ये इलेक्ट्रॉनिक शब्द येतच. हा, त्याचे प्रश्न येते. सोडवा. 3 बिट्स एकत्र केल्यात आणि विचारले. सोपा आहे प्रश्न, म्हणजे काय लय जड आहे अशातला भाग नाही, पण उत्तर आलं पाहिजे तुम्हाला. सोडवा रे, चला चला चला, आलं पाहिजे. आणि आता रंधा धबधब्यावरती पण काचेचा पूल बसवणार आहे बरं का, ते पण ध्यानात ठेवा. रंधा धबधब्यावरती काचेचा पूल. सोडवा, याचं उत्तर काय येईल? पहिलं, 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला आणि बाल विकास जे काही विभाग आहे तो सर्वोत्तम विभाग ठरला. आता हा का ठरणार होता माहितीये का? पहिल्या ह्याच्यात हाच ठरला. का ठरणार होता? तर फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजना. म्हणजे आता कधी कधी लाडक्या बहिणीबद्दल वाटायचं की सरकारवरती लय बोज आहे किंवा आहे, पण मित्रांनो लाडक्या बहीण योजनेमुळे बऱ्याच लोकांचं कल्याण झालंय बरं का. म्हणजे विशेषतः महिलांचं, ज्यांना खूप गरज आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचं, म्हणजे बऱ्याचशा तुमच्या सुद्धा MPSC करणाऱ्या मुलींचं सुद्धा, की जे त्या 1,500 रुपयामध्ये बऱ्याचशा गोष्टी भागवतात. कळतंय का? लाडकी बहीण म्हणजे सोपं नाहीये, म्हणजे बऱ्याच जणांची नाही तेवढी परिस्थिती, पण त्या लाडक्या बहिणीचा खूप मोठा आधार या महिला वर्गाला मिळालेला आहे. म्हणजे आपण मस्त म्हणतो की सरकारी तिजोरीवर ताण पडतो, हे पडतो, आहे त्याच्यामध्ये ताण पडत नाही अशातला भाग नाही, बरोबर, ताण पडतो, पण जे काही खरंच गरजवंत आहे त्यांना या पैशाची खूप मोठी गरज मिळते, त्यांचं खूप मोठी गरज भागवली जाते म्हटलं तरी चालेल. कळलं? 1,500 असं वाटतं आपल्याला, पण आहे, मस्त आहे, पैसे खूप जातात असं वाटतं, पण खरं तर त्याच्यामध्ये जेन्युइन केसेसला मिळायला पाहिजे. अजून महत्व त्याच्यामध्ये पुढे भविष्यात जाऊन त्याच्यामध्ये काहीतरी जे महत्वाच्या व्यक्ती ज्यांना खरंच गरज आहे तर त्यांना 1,000 त्यांना 2,000 दिले पाहिजे, आणि बाकीचे जे काही विथड्रॉल केलं पाहिजे, कारण आपल्याकडे 12-12 एकराचा ज्याचा साधं बारा आहे ते सुद्धा महिला त्याच्यामध्ये आहे. कळलं? त्यांना बाजूला केलं पाहिजे, आणि ज्या खरंच गरजू आहेत त्यांना एकचे काय तुम्ही 2 द्या. कळलं? आता तुम्ही बघितलं असेल बिहारमध्ये पण निवडणुकीच्या आधी 10,000 टाकलं, लाडक्या बहिणीने गेम पलटून टाकला. कळतंय काय होऊ शकतं? असं आहे. कळलं? आहे, महिलांना गरज आहे बाबा, कारण आपलं वाटतं काही वेळेस. बाकी द्विभाषिक जी काही 8वी आवृत्ती आहे त्या 8व्या आवृत्तीचं प्रकाशन करणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं, आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल, बरोबर आहे का बाबांनो, ज्याला पर्यटन मित्र म्हणतात, तर हे पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण आपल्याला पर्यटन क्षेत्राला चालना द्यायची, आणि दुसरं महत्वाची पर्यटकांची सुरक्षितता. क्लिअर का? काय खूप योजना आहे, आपण घ्यायचं ना, योजनांमध्ये घेणारच आहे आपण. मैया सन्मान, झारखंडची मैया सन्मान योजना आहे, छत्तीसगडची म्हातारी वंदन आहे, खूप सारे आहे. महातारी वंदन आहे ते, खरं तर म्हातारी वंदन नाही, महातारी. क्लिअर? तर वरील पैकी नाही, उत्तर पाहिजे एकही नाही, अयोग्य, सगळं करेक्ट आहे. पुढचा, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? चला रे, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तुम्ही बघितलं असेल, आता नवले ब्रिजवर अपघात झाला, लगेच मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तिथं पोहोचली, आणि मग लगेच फॉरेन्सिकचे नमुने गोळा करायला सुरुवात पण केली, कारण त्याच्यामध्ये ते गाडी बघितली असेल पूर्णपणे जळून खाक झाली. आता इथं तुम्ही माणूस बघितल्यावरच उत्तर येईल तुमचं. इथं फडणवीस साहेब म्हणल्यावर काय असेल उत्तर? फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं महाराष्ट्र. भारतातलं पहिलं AI विद्यापीठ कुठं स्थापन करण्यात येणार? सोडवा रे, पहिलं AI विद्यापीठ. झाली चर्चा आपली, झाली ना? पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्र, कर्जत. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारं महाराष्ट्रातलं पहिलं, सॉरी महाराष्ट्र देशातलं पहिलं. मिशन मौसमचा एक भाग म्हणून कोणत्या ठिकाणी भारतीय मान्सूनचा अभ्यास करण्यासाठी क्लाउड चेंबर स्थापन करण्यात येणार आहे? आलंय म्हणजे ते स्थापन करण्यात, क्लाउड चेंबर.
आता तुम्हाला माहिती आहे आपण काय बघतोय, आपण बघतोय महाराष्ट्र, मग उत्तर काय असेल रे याचं? मिशन मौसम दिलंय, 2 महाराष्ट्रातले ठिकाण आहे, मग उत्तर काय असेल? 1 का 2 असेल? हा ते महत्वाचं आहे ना. महाराष्ट्रात नागपूर पण महाराष्ट्रातलंच आहे भाऊ, तर पुणे म्हणते. हा उत्तर पुणे, उत्तर काय आहे? पुणे आहे. क्लाउड चेंबर पुणे. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामांतर काय करण्यात आलंय? सोडवा रे. लोहगाव एअरपोर्टचं नामकरण संत ज्ञानेश्वर महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, संत एकनाथ महाराज आंतरराष्ट्रीय झाले असते, विमानतळ पाहिजे. रामदास स्वामी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते, कुणाचं नाव देण्यात आले? तर संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करण्यात आलेलं आहे नामकरण. क्लिअर? आणि आता एक रिसेंटली अमरावतीच्या विमानतळाचं उद्घाटन झालं. कोणतं नाव आहे त्याचं? कधी कधी स्थानिक नावं विचारतात, जसं की पुण्याचं लोहगाव, बरोबर आहे ना, त्याच्यानंतर नागपूरचं सोनेगाव, छत्रपती संभाजीनगरचं चिखलठाणा, किंवा इकडं मुंबईचं घाटकोपर, सांताक्रूज. तसं अमरावतीतला तो कोणता एरिया आहे जिथे एअरपोर्टची आता उद्घाटन झालं रिसेंटली? मध्ये गेली तुम्ही, मुंबईवरून लोक तिकडे गेली होती, माहिती का अमरावतीचं एअरपोर्टचं नाव? बेलोरा काहीतरी नाव आहे का अमरावतीवाला? कोण असेल तर माहित असेल त्याला. पुढचं आहे, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या महावाचन उत्सव कार्यक्रमाचे सदिच्छा दूत म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? सोडवा रे. हा बेलोराच असेल. सांगा सांगा सांगा, उत्तर आलं पाहिजे. सचिन तेंडुलकर, कारण सचिन तेंडुलकर वरती प्रश्न आला होता बघा रे. महाराष्ट्राचा स्माइल ब्रँड अँबॅसिडर आठवते का कोणाला? तसं इथं आहे, महावाचन उत्सवाचा जो काय ब्रँड अँबॅसिडर होता, शाळांमध्ये वाचन करण्यासाठी लहान वयातच वाचनाची गोडी निर्माण करावी या उद्देशाने, तर ही महावाचनचा सदिच्छा दूत होता अमिताभ बच्चन. कळलं का? लक्षात ठेवायचं आहे, असे प्रश्न विचारले जातात. वन लाइनरला आलं तर चुकायला नको. महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख म्हणून प्रथमच एक महिला नेमणूक करण्यात आली होती, तिचं नाव सांगायचंय. बाकी याचं मुख्यालय जे आहे ते नागपूरला आहे. सांगा रे, कोणती महिला होती? शोमिता विश्वास, सुजाता शौनिक, रश्मी शुक्ला, प्रीती सुदान. तर उत्तर लक्षात ठेवा, ते जुनं आहे, झालेलं आहे ऑलरेडी आपलं मंथ वाईज मध्ये वगैरे, पण माहिती असू द्या. शोमिता विश्वास. आता तुम्ही 2 जे म्हणतायत ना, सुजाता शौनिक, ह्या मुख्य सचिव होत्या, पहिल्या महिला मुख्य सचिव, बरोबर आहे का? महिला, जशी कायद्याची महिला सचिव होती अंजू राठी राणा. रश्मी शुक्ला पहिली महिला पोलीस महासंचालक, रश्मी शुक्ला माहिती ना, हा त्या. आणि प्रीती सुदान युपीएससीच्या अध्यक्ष झाले. आता कोण युपीएससीच्या अध्यक्ष रे? युपीएससीच्या अध्यक्षपदी कुणाची नेमणूक झाली सांगा? युपीएससीच्या अध्यक्षपदी कुणाची नेमणूक झालेली आहे? कमेंट करा. युपीएससीचे अध्यक्ष अजय कुमार. लक्षात ठेवा, वन लाइनरला येणार तुमच्या पेपरला. हा युपीएससीचे अध्यक्ष झालं, हा डीआरडीओचा असेल, असे वन लाइनरला येतात पेपर, एनडीएचे, असे पॉइंट आउट करायचे. सोडवा, उत्तर काढायचं रे. दक्षिण आशियातली सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करणार आहे? दक्षिण आशियातली सगळ्यात मोठी उड्डाण प्रशिक्षण शाळा जी स्थापन करण्यात येणार आहे, ही मित्रांनो अमरावतीला स्थापन करण्यात येणार आहे. तर पर्याय 3. क्लिअर? इथपर्यंत काय अडचण? इथं महाराष्ट्राच्या घडामोडी संपल्या, एवढ्या करायच्या चांगल्या. अजूनही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा येतील, थोड्या मोठ्या त्या येतील संकीर्ण मध्ये शेवटला, आणि चालू राहील आपला राऊंड. ओके, आता नेक्स्ट वाचायचे तुम्ही काय, तर जमलं तर आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचायच्या, ज्याच्यामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय परिषदा पण वाचायच्या. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी प्लस आंतरराष्ट्रीय परिषदा हे एकत्र होईल आपलं. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय काय परिषदा एकत्र घेणार आहे आपण. मग नंतर आपल्याला योजनांवरती जायचंय, किंवा मग महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या परिषदा वगैरे ते सेपरेट घेऊ आपण. हा मराठी भाषा विद्यापीठ अमरावतीमध्ये रिद्धपूरला स्थापन झालं, आणि अविनाश आवळगावकर हे पहिले काय झालेले आहेत मला सांगा रे. पहिला मराठी अभिजात दिवस म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला? तारीख सांगा बरं.
मराठी अभिजात दिवस म्हणून, ज्या दिवशी आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा भेटला ना मराठीला, मग ते 11 भाषा पण लक्षात ठेवा. झालंय आपलं ते, तर ते पण बघा. तारीख किती होती? 3 ऑक्टोबर. विसरू नका, येईल पेपरला. ते झालं. किंवा तुम्ही आपण हे बघितलं, आठवत असेल तर, गोवंश दिन, गोवंश संवर्धन दिन म्हणून महाराष्ट्र सरकारने साजरा करायचं ठरवलंय. कोणता रे? गोवंश संवर्धन दिन. आता एक शाश्वत शेती दिन झाला 7 ऑगस्टचा, ते महत्वाचं आहे. तसा सांगा. ज्ञानेश्वर मुळे समिती होती, बरोबर. झालंय ते आपलं. सांगा सांगा सांगा. 22 जुलै. ऐश्वर्या पाटील. छान. सिद्धी. मस्त. क्लिअर. ओके. थँक्यू सो मच. आता चांगलं वाचून घ्या. आता बऱ्यापैकी उरकत आणलेलं आहे. आता लेवल लागेल अजून 10-15 लेक्चर घेऊन. 10-15 घेऊ अजून. मग याच्यामध्ये टॉपिक वाईज संपलं बरंच आपलं. आणि त्याच्यानंतरही आपलं युट्यूब इकडे तिकडे चालू राहील. आता त्याच्यामध्ये अर्थसंकल्प पण घ्यायचा आपल्याला. योजना सगळ्या एक त्याच्यामध्ये एक सेपरेट काढायचं, वन लाईनर. राज्य सरकारांच्या योजना, मग जन्माच्या योजना राज्य सरकारने सुरू केल्यात. आहे ना, खूप साऱ्या मोकार केल्यात, म्हणजे सांगायलाच नको एवढ्या योजना आहे. आणि मग त्या साईटला काढाव्या लागतील आपल्याला, थोड्या 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 थोड्या, आणि मग पॉइंट आउट करावे लागतील. तेव्हा त्याचे मार्क येतील. कारण योजनांवरतीच मार्क येत नाही आपल्याला. एखादा येतोय, मग त्याच्यामध्ये योजनांमध्ये काय होते, बऱ्याचशा डाटांवरतीच स्टॅटिक प्रश्न असते. मग हाणलं वरील सर्व की चुकात आहे, असं होतंय. मग कुठेतरी महिन्यातच फसवतंय, कुठेतरी आकड्यांमध्येच फसवतंय. क्लिअर सगळ्यांना? राहील ध्यानात. चला, काळजी घ्या. बाय, टेक केअर. आणि सोमवारपासून इंडियन जिओग्राफीचे राहिलेले लेक्चर होतील. एक 8 दिवसामध्ये सगळं संपेल. ओके, PYQ चे. चालेल. काळजी घ्या. बाय, टेक केअर. थँक्यू रे.